नाशिक येथील महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत रचना इको क्लब द्वारा उद्या संपन्न होणाऱ्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्पदिंडी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। किंग कोब्रा, हरणटोळ, ब्लॅक मांबा, शिवशंकर, शेतकरी अशा नाविन्यपूर्ण वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते। विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना सापाची शास्त्रीय माहिती मिळाली। निसर्ग साखळीतील सापांचे महत्त्व, सापांविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत, सर्पदंश झाल्यास करावयाचा प्रथमोपचार याची माहिती मिळाली। या उद्देशाने या सर्पदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडीला महाराष्ट्र समाजसेवा संघ संस्थेचे अध्यक्ष सुधाकर साळी, सामाजिक वनीकरण नाशिक जिल्हा वनीकरण, गणेश रणदिवे वन क्षेत्राधिकारी नाशिक शहर, व्ही कुटे राष्ट्रीय हरित सेना जिल्हाध्यक्ष समन्वयक निलेश ठाकूर, वन्यजीव अभ्यासक्रम सुशांत रणचूर, संस्था सचिव चांतरा माहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता टाकळकर, उपशिक्षिका श्रीमती सुषमा जोशी, पर्यवेक्षक शिवदास महाजन, संस्था कार्यकारी सदस्य यशवंत टोके आदींसह शिक्षक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।